आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली साहेब. त्याचबरोबर दिगंबर विरले यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. दिगंबर विरले सर. वैभव दलवी इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. वैभवजी दलवी. त्याचबरोबर राजेशजी धुले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश धुले. पाहुण्यांचं या ठिकाणी मानसन्मान होतंय आणि लगेच आपण मॅचकडे जाणार आहोत. अनेक मान्यवर आहेत, त्यांना पारितोषिक लावायचे आहेत या स्पर्धेसाठी, जरूर त्यांच्यासाठी पोहोचूया आपण. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण जे उर्वरित पाहुणे आहेत त्यांचंही मानसन्मान या ठिकाणी करणार आहोत. या दरम्यान आणखीन एक स्टार खेळाडू जय बोराडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी कशेले टीमला 1000चा कॅश प्राईज लागले. आपण जाऊया पहिल्या षटकाकडे. पहिल्या षटकात सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. माघारी परतलाय फलंदाज भारत, एक चॅम्पियन बॉय, एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. पहिला गडी गारद झालाय. कशेले टीमकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजलला आपण या ठिकाणी पाहतोय. नव्याने तयार झालेली ही टीम आहे आपण पाहतोय. यंग टॅलेंटेड आहेत आणि सर्व कशेले प्रीमियर लीग नंतर ही टीम तयार झाली. खूप महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, गती पाहिली गेली आपण सुजालकडून. एक लाईन अँड लेन नियंत्रण पाहिलं गेलं. चेंडू आपण पहिला ऑफस्टंपला डावखऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना राऊंड विकेट आला. एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. लगातार डॉट चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकलेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लाईन अँड लेनचा मारा आपण पाहिला गेला. गोलंदाज सुजल एक चांगली कामगिरी करतो. पंचांच्या ज्या उजव्या साईडची गोलंदाजी मार्कवरती आलाय. परफेक्ट चेंडू, परफेक्ट लाईन अँड लेन, या विकेटचा जणू काय अभ्यास करून या ठिकाणी आलाय. या दरम्यान सावला हिरिवली ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, शिवसेनेचे एक भक्कम नेते ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, गणेशजी मोडक सर, आणि त्यासोबत आपण पाहतोय आमचे लाडके सरपंच संजय दादा तांबोली आणि त्यांच्यासोबत जगदीशजी कोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत. साहेबांना विनंती करतो या आपल्या या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. खालवट टप्प्याचा चेंडू ब्लॉकवर टाकला होता. ब्रह्मास्त्राचा मारा या ठिकाणी पाहिला गेला. निर्धाव चेंडू लगातार पाहतोय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजांनी फेकलेत आणि कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये या स्पर्धेमध्ये. पहिला षटक आपण पाहिलं होतं साहिलने शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती दांडीगुल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय, धक्का दिला गेलाय तो चोरावले टीमला. पहिल्या दिवशी आपण पाहिलं गेलं तर साहिल खाडे यांनी निर्धाव षटक फेकलं होतं. दुसऱ्या दिवशी पाहिलं आपण गोलंदाज गाजला तो पोशील संघाचा रोहित जोशी, त्याने निर्धाव षटक फेकलं आणि ह्या षटकी आपण पाहतो निर्धाव आलं तो गोलंदाज होता सुजल, जो कशले संघाकडून गोलंदाजी मार्कवरती आला. म्हणजे या स्पर्धेमध्ये तिसरा गोलंदाज आहे ज्याने निर्धाव षटक फेकलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट, सुरुवात
आपण पाहिली गेली डॉट चेंडू होती, दुसरा चेंडू होती विकेट आला, लगातार 3 चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडू होती विकेट. तर 2 विकेट घेऊन निर्धाव षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. त्या गोलंदाजचं मनापासून गोड गोड कौतुक करूया. गणेशजी मोडक साहेब यांच्या विभागातील हा गोलंदाज खऱ्या अर्थाने सुरेख कामगिरी करतोय मैदानावरती. एक चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता आपण मिरतोली एंड करून आपण पाहतो दुसरं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल दुसरं षटक घेऊन या ठिकाणी आलाय. कुणालला आपण पाहतोय एक चांगली कामगिरी. आजच्या राऊंड मधली आपण पाहतो तिसरी मॅच आणि चौथी मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहतो. अनेक मान्यवर पुन्हा एकदा रुजू होतील. एक बेहतरीन चांगली मॅच चौथी मॅच आपण पाहणार आहोत. हंबरपाडा विपक्ष सावले या दोन टीम दरम्यान ती मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओरपी चेंडू बराच काल चेंडू मध्ये आहे. डावकुराचा फलंदाज चांगली कामगिरी या ठिकाणी तुम्ही पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव चिते के चपलाईने पूर्ण केले. राजेश आणि सुमित हे दोघे बंधू मैदानावरती पाहतोय. अजूनही पॅव्हलियन कक्षामध्ये पाहिल्या गेले दोन भक्कम आघाडीचे खेळाडू अजूनही मैदानावरती आहेत आणि दोन खेळाडू पॅव्हलियन कक्षामध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करणारे दोन्ही अष्टपैलू खेळाडू त्यांना मैदानात आपण पाहतोय. इथे गोलंदाज तयार. फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू आहे. मिड ऑन रिझर्व मध्ये शतरक्षक आहे. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, वन बाउंड चेंडू उचलला जातो आहे. थोडंसं फॉर्मलिंग जरूर जाणवलं. सिंगल सुमितच्या बॅट मधून येते एका धावेने. स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पहिला चेंडू होती दुहेरी, इथे सिंगल. राजेशला धावा बनवाव्या लागतील, चांगली कामगिरी करावी लागेल. माननीय देहूदादा दलवे माजी सरपंच सावला येदोली या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो या व्यासपीठावरती एक चांगले व्यक्तिमत्व, नेहमीच आम्हाला पाठबळ देणारं व्यक्तिमत्व म्हणून देहूदादा दलवे यांना पाहिलं जात आहे. मी दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं या व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राजेशला धावा बनवाव्या लागतील, संघासाठी धावा इथे उभ्या कराव्या लागतील. मोठे फटके, चांगले फटके या ठिकाणी राजेशला मारावे लागतील. गोलंदाज तयार. फुल्लेन चेंडू होता, फुलटा चेंडू होता. हलक्या हाताने फक्त क्लास करत होता, टच करत होता, गॅप शोधायची होती. तो निर्धाव चेंडू आपण पाहतो. कधी कधी खराब चेंडू, फुल लेंथचे चेंडू ही चांगले होऊन बसतात. फलंदाजाकडून कुचकाऊ कामगिरी झाली तर गोलंदाज वर चढ बनतो. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्ले क्रमांक 2. या 2 षटकामध्ये धावा बनवायच्या असतात. तिथे 9 चेंडू 3 आल्यात. खालव टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतो. चेंडू उचलला जाणार, सिंगल रोटेट होते. 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज कुणालने. चांगली कामगिरी. कशेली टीम पाहिली या अगोदर, कशेली टीमचा विचार केला. संजय जय यांचं नेहमीच आपण नाव घेतलं जात होतं. पण जिथून एक गाव 11 आणि त्यानंतर प्रत्येक गावची लीग तयार झाली ना, तर गावामध्ये संघ तयार झाले, नवीन नवीन खेळाडू तयार झाले आणि हे नवीन खेळाडू आपण मैदानात पाहतोय. चांगला चेंडू शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाहीये. तर ह्या षटकात आपण पाहतोय 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अंतिम चेंडू कुणालचा आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला सुमित. डॉट चेंडू खेळून चालणार नाही, धावा बनवावे लागतील. जोरदार अपील या ठिकाणी पाहतोय आपण. डॉट चेंडू आला, पहिलं षटक निर्धाव होतं आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात फक्त धावा खर्च केल्यात कुणालने 4. 2 षटक 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली कामगिरी काल पोशी संघाने अशाच पद्धतीने गोलंदाजी केली होती. आज आपण पाहतोय
कशेले संघ चोरवली संघाच्या विरोधात ती कामगिरी करतो आहे. विचार केला चोरवली संघाचे जे पाठीराखे आहेत, आज पाहायला गेलं संपूर्ण गावातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व जुने जाणते खेळाडू या चोरवली संघाला पाठबळ देण्यासाठी प्रेक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित आहेत. काही मान्यवर चोरवलीचे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मॅचचा आनंद जरूर घेतात, पण ती आशा पूर्तता करणार का तो चोरवली टीम? त्या धावा करणार का? त्या धावा बनवणार का? त्यांच्या बॅटमधून ते धावा येणार का? एक आव्हान कशेले संघाच्या समोर. तिथे 5 षटकामध्ये किती ठेवणार याचा गणित, याचा अभ्यास आपण पाहतो चोरवली टीमने केलाय का? या सर्व गोष्टी बघितल्या जातील. प्रेक्षकांनी खचाखच भरलं गेलंय. टेकडी पूर्ण लाईनशीर पाहिली गेली. पूर्ण आपण पाहतोय या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेला माझा प्रेक्षक मायबाप बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतोय. सुजल वैयक्तिक दुसरं सांगी तिसरं षटक. फुल्लेंचा चेंडू ओरपी चेंडू आहे. शतरक्षक त्या ठिकाणी झेल जाणारे 2 शतरक्षक त्या ठिकाणी वन भाऊ चेंडू उचलला जातो आहे. सुधीर होता त्या ठिकाणी. 2 धावा राजेशच्या खात्यामध्ये. इथून राजेश आणि सुमित दोघांमधून एकाला स्टार्ट घ्यावा लागेल. दोघांमधून एकाला आक्रमण करावं लागेल. दोघांमधून एकाला अग्रेसर व्हावं लागेल. इथे गोलंदाज सुजल ज्याने पहिलं षटक निर्धाव फेकलंय. चांगला गोलंदाज आपण पाहतो ज्याने संघासाठी 6 चेंडू निर्धाव फेकणं म्हणजे खूप मोठं काम असतं ते सुजलने केलंय. चांगला चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. दुसरा चेंडू आपण पाहायला गेला या ठिकाणी गोलंदाजाकडून टाकण्यात आला. पहिला चेंडू होती दुहेरी आली. इथे निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती आहे. इथे उडावला चेंडूला. ज्या षटकाराची गरज होती राजेशने या ठिकाणी सुरुवात केली. त्या षटकावरती पाहतो आपण षटकाराची अपेक्षा होती, तो षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. आपण पाहिलं गेलं जी लाईन आहे, पॉपिंग लाईन आहे, आपण पाहिलं गेलं साईड लाईन आहे. त्या दोन्ही लाईनच्या बाजूने जर आपण पाहतो बाहेरून जर चेंडू टाकला तर पंत त्या ठिकाणी नो घोषित करतात. कारण रिटर्न क्रीज आपण पाहतो लाईनअप मध्ये इथे 3 चेंडू झालेत आणि पंच जरूर आपण पाहतो नेहमीच प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवतात. कार्पेट पद्धतीने केल्या डिबेक्सच्या कव्हर इजर मध्ये शतरक्षक सुधीर आहे. थोडंसं फंबल दानवलं. दुसरी धावांचा प्रयत्न आणि स्लो थ्रो होता चेंडू. 2 धावा सुमित चिते के चपलाईने हरणाच्या गतीने धावला. 2 धावा यात पूर्ण केल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 14-14. खूप महत्वाचं आहे. नितीन दादा धुले संविधान तुम्हाला जे पद भेटलं सदस्य पद, संविधान पुरस्कर्ते आणि संविधानाचे विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण 135वी जयंती पाहणार आहोत 14 एप्रिल. ग्लान्स केला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये जागा बनवली. पुन्हा एकदा राजाच्या बॅटमधून सुंदर फटका. चेंडू वन बाउन्स राकेट सीमारेषे पलीकडे. रन्स मिल 4 चौकार. 4 धावा झालेत. या स्कोर कार्ड वरती अग्रेसर होता. धावसंख्या पुन्हा एकदा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. माननीय द्वारकानाथ धुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या व्यासपीठावरती करूया मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आहे. बॉल पोहोचवायचे. प्रेक्षक मायबाप त्या ठिकाणी आहेत. बघा चेंडू सापडला असेल जरूर द्या, कारण आमचे प्रेक्षक खूप भारी आहेत. सर्व क्रिकेट वेड आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. आमदार केसरीला गर्दी पाहिली असं वाटतं क्रिकेट संपलं की काय. चेंडू आला मैदानात. पण या स्पर्धेपासून पाहतो पहिल्या रात्रीपासून शेवटच्या सामन्यावर प्रेक्षकांची मांदी आली असते. प्रेक्षकांनी नटलेलं हे मैदान, गावदेवचं मैदान, हे मैदान करत असताना ग्रामस्थ मंडळ वाकस आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस खूप मेहनत आहे. रोशनदा दलवी यांच्या संपूर्ण ग्रुपची गरज होती एक चांगल्या स्पर्धा घडवायची आणि रोशनदादा यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार ट्रॉफी दमदार चषक. ग्लास केलंय, रिवर्स करायचा प्रयत्न आपण पाहिलंय. बी सॅटन होता जरूर, पण चेंडू थांबणार नाहीये. थर्डमॅन ओपन होतं, थर्डमॅन फेस ओपन होतं, तिथे चेंडू पोहोचला. 4 धावा या ठिकाणी अर्जित झाल्यात आणि चौकारच्या सहाय्याने षटक क्रमांक
तिसरं समाप्त झालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. का शेवटचं षटक इनिंगचं आपण समाप्त होण्यापूर्वी दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. जो संघाचा कॅप्टन प्रथमतः या ठिकाणी येईल त्याला टॉस मारण्याची संधी दिली जाते. जर दुसरी इनिंग चालू झाली आणि जर कोणता कॅप्टन उपस्थित झाला नाही तर अपोजिट संघाच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हे आयोजकांचे नियम आहेत. त्या नियमाचं पालन तुम्हाला करावं लागेल. माननीय योगेशजी मिनमिने साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक लागलं गेलंय. सलगचे 3 षटकार लगवायचे. राजेश आणि सुमित दोघे बंधू मैदानावरती आहेत. तिसऱ्या षटकाच्या धावा पाहिजे होत्या त्या आल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या आकड्यावरती कमबॅक करायला सुरुवात केली. इथे आपण पाहतो चोरवले टीमने. इनसाइड एज दूरवर चेंडू होता. बाट शिकडा फलंदाज बाद सुमितच्या पारीचा अंत. ज्याची आतुरतेने वाट पाहिली होती पाहिली जात होती. अनेक मैदानावरती अनेक सामने चोरवले टीमला जिंकून देणारे 2 मास्टर प्लस खेळाडू आहेत. राजेश दिनेश त्याच्यासोबत ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो अनेकदा चांगल्या खेळ्या पाहायला गेल्या तो म्हणजे मिलिंद मैदानात रवाना झालाय. गरज आहे इथून धावा बनवायच्या तयार. 11 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. मोठा स्कोर मोठं आव्हान कशले टीमच्या विरोधात ठेवायचं आहे. ते मिलिंदला जसं आपण पाहतोय सूरज कोंडिलकर 3 षटकानंतर मैदानात गेला आणि त्याच्या धावा त्याने बनवल्या. त्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल मिलिंदला. फुलटा चेंडू मैदानामध्ये गेला. हम भी कसे कम नाही. ताकद अभी बाकी आहे हे दाखवत असताना हा फलंदाज ठोकतोय षटकार. आतापर्यंत अग्रेसर झालेला हा कशेले टीम हवी झालाय या फलंदाजावरती. पण त्यानंतर मिलिंद गेला मधून सेट होऊन गेलाय. फुल लेनचा चेंडू भेटला आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याने या ठिकाणी उचलला. षटकार त्याच्या बॅटमधून 28 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पिक केला चेंडूला. ती बॅकवर्ड स्क्वेअर इथं पार चेंडू पोहोचतोय आर पार 6 धावेसाठी. बॅक टू बॅक मिलिंद बुंडरे ऑन द फायर. षटकार परत 3 षटक आपण पाहतो स्लो चालत होता. चौथा षटक आणि विकेटचं पतन झालं. सुमित बाद झाला. मिलिंद मैदानावरती गेला आणि गरज होती त्या धावांची. धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्ड सजवायची. तिथे 2 षटकार मिलिंदच्या बॅटमधून आलेत. आदित्य गोलंदाज विकेट जरूर प्राप्त केला होता. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज झालाय.
चांगला फटका. वडिश लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये शतरक्षक आहे. सिंगल या ठिकाणी बघा, 2 चेंडू खराब होते, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चांगल्या चेंडूला सन्मान देत धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. गरज होती, कारण धावसंख्या थांबली होती विवेक, ती आता पूर्ण पथावरती आले. जिथे धावा बनवायच्यात आपल्या गोलंदाजाला, तर धावा डिफेंड करायचे ठेवायचे आहेत, ती चांगली धावसंख्या उभारावी लागेल. इथे राजेश मिलिंदच्या बॅटमधून षटकार आला होता. त्यानंतर राजेश स्ट्राईकला आला आणि त्याच्या बॅटमधून चेंडू निघाला वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकार. एक्केचाळीस धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. षटकार आला होता. पुन्हा एकदा राजेश ऑन द फायर. 2 अग्रेसर फलंदाज मी सांगितलं मैदानावरती आहेत. एक पॅव्हलियन मध्ये बसलाय. इथून येतोय राजेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. दोन षटकामध्ये 7च धावा होत्या आणि त्यानंतर आम्ही पाहिल्या गेल्या त्या धावा 54 धावा झाल्या त्या शेवटच्या षटकाभरात. इथे आपण पाहिलं गेलं पहिल्या 2 षटकामध्ये 4 धावा होत्या आणि आता पाहिलं 4थं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या आल्या त्या 47, म्हणजे तब्बल 43 धावा या 12 चेंडूमध्ये आल्यात. मॅच आहे, क्रिकेट आहे. गिरगिट फक्त त्याला भीती वाटली तर रंग बदलतो, पण हा क्रिकेट आहे. क्षणोक्षणी वेळोवेळी प्रत्येक चेंडू हा गणित चित्र बदलत असतो. हा क्रिकेटचा खेळ. शेवटचं षटक, अंतिम षटक आपण पाहतोय. यशला आपण पाहतो राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मिलिंद समोर होता, समोर बैठला, ओळखला, पारखला, निरखला आणि मिलिंदने ठोकलाय चेंडू सीमा रेषे पलीकडे षटकार. आहे सिक्सर कंपनीचा. याला फक्त टायमिंग करणं गरजेचं आहे. परफेक्ट शॉट आउट ऑफ पार्क म्हटलं जात आहे. वाईट चेंडू ऑफिशियल कॉल आला. जरूर आपण पाहतोय ऑफिशियल कॉल वाईट आहे, चेक केलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. वाईट बॉल आहे आणि प्रतिवर एक बाउन्स हाईटचा आहे आणि भरपूर आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने पाहिलं ऑफिशियल मंदार राणे, ज्याला एक चांगला क्रिकेटर आहे, पण अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या कर्जत, खालापूर आणि मुरबाड विभागामध्ये ज्यांनी गाजवल्यात आपल्या पंचगिरीने. सिंगल इथे घेतली जाते. स्ट्राईक रोटेट झाली सिंगलने. आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 55 धावा स्कोर कार्ड वरती. 55 विचार केला नव्हता. आपण पाहिलं गेलं जेव्हा 2 षटकामध्ये पाहिल्या होत्या फक्त 4 धावा होत्या. स्लोवार गती बरोबर तर पाहिलं गेलं चांगली गोलंदाजी यशची, कारण ओळखलं तरी फलंदाजाला काय पाहिजे. फलंदाजची हाईट आहे, हाईटच्या नुसार चेंडू ठेवला त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात. शरीर भीतर ठेवलं गेलं समोर आपण पाहतोय काढलं जातं चेंडू. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो राईट हँड, ज्या पद्धतीने उर्दू विकेट येतोय, चेंडू पडल्यानंतर किंचितचा बाहेर ओलवून होतो आणि स्लोवर बोटांची जादू या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज
आणखीन एक चांगला चेंडू, दमदार चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धबाचा विकेट असेल, राजेशला माघारी परतावा लागेल. इथे पहिले या षटकाचे चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू शिल्लक आहेत. डीडी दिनेश धुले दिनेश धुले यांच्या षटकासाठी आपण पाहतोय सरपंच साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मिलिंदने एखादा चेंडू जर सोडला किंवा सिंगल डबल या ट्रिबल घेतली आणि जर धावला तर भुंडारे काका यांच्याकडून पण 501 षटका ठोकला तर कोणी मारो. स्लोवर आपण पाहतो डॉट चेंडू आला. हा तर शिवाजी प्रबलकर, यशवंत शिलार आणि कमलाकर पडवल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. परासकाल चेंडू हवेमध्ये आहे, झेल ड्रॉप. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. बघा डीके तिसरी धाव धावला होता. डीडीची रनिंग खूप जबरदस्त आहे. त्याला 6 धावा सांगितलं असतं ना तरी धावल्या असत्या. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. पडवल साहेब 57 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 58 धावांची गरज विजयासाठी आपण पाहतो या ठिकाणी असेल ती कशी टीमला. विचार केला पहिल्या 12 चेंडूमध्ये 4 होत्या आणि इथे उर्वरित 18 चेंडूमध्ये 53 धावा. अफलातून कामगिरी चांगली खेळली त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. चला योगेशजी ढोले यांना विनंती करतो आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचे. योगेश सर तर या ठिकाणी आमचे प्रबलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. शिवाजी प्रबलकर साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आणि मी विनंती करतोय धर्मा आप्पा शेलके यांना, आप्पा तुम्ही तिथेच थांबा. आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर यशवंतजी शेलार साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल आणि त्याचबरोबर कमलाकरजी पडवल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. 57 झालेत, 58ची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 4 होत्या, 18 चेंडूमध्ये 53 मारल्यात. बघा आमचे बुंडरे बाबा यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1111 1111 पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी नितीनजी धुले साहेबांना विनंती करतो कर्जत पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आपल्या शुभासे टॉस केला जाईल. तर टॉस या ठिकाणी पाहतोय. जिज्ञासा आरवी 11 श्री स्वामी समर्थ अंबरपाडा हे टॉस जिंकला आपण पाहतोय. जिज्ञासा आरवी श्री स्वामी समर्थ अंबरवाडा टीमने आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय दुर्वा 11 सावले आणि आमचे सर्व परम मित्र या ठिकाणी आज खेळताना दिसतील. टॉस जिंकलाय आपण पाहतो अंबरवाडा टीमने. आभूषण सध्याचा फॉर्म पाहायला गेलं तर अफलातून कामगिरी. ज्या संघाच्या विरोधात तुम्ही खेळणार आहेत त्यांच्याच मैदानावरती तुम्ही एक चॅम्पियनशिप पत्करा, एक चांगली स्पर्धा जिंकलात काय म्हणाल.
त्या मैदानाबद्दल आणि आजच्या स्पर्धेबद्दल पण. स्पर्धा पण खूप छान आहे. ती स्पर्धा पण खूप छान होती. आता फर्स्ट बॅटिंग करू आम्ही, जिंकण्याचा प्रयत्न करू. जरूर काही चेंजेस आज पुन्हा एकदा टीममध्ये. चेंजअप काहीच नाही, तेच मुलं आहेत. ओके, शुभेच्छा असतील कारण मॅचला आपण आमचे मित्र या ठिकाणी आहेत. बघा टॉस जिंकलाय. तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर दुर्वाहिलो सावली टीमने काय घेतलं असं, कशा प्रकारे आजची स्ट्रॅटेजी असेल? जरी टॉस जिंकला असता तरी फिल्डिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला भेटला, तुम्ही पण एक चांगले आयोजक आहात, चांगलं आयोजन केलं. काय म्हणाला आज इथलं भगवं वातावरण पाहून? आयोजन तर खूपच छान आहे. वाकसकरांनी आयोजनाचा नादच केलाय. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा असतील आज संपूर्ण टीमला. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी भेटून घ्या. तिथे आपले गणेश आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधायचे. चला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आपण आमदार चषक 2026च्या माध्यमातून. बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय. आकाशजी पडवल आणि रॉयल किंग ग्रुप नेरल मिरचुली यांच्याकडून गोलंदाज गोलंदाज जयदीप यांना जर का विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आता जयदीप या गोलंदाजासाठी. सत्तावन्न धावा बनवल्या चोरावले टीमनं. 58 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलंय. खऱ्या अर्थानं विवेक जर पाहिलं ना तर अगोदरच्या मॅच मध्ये 71 धावा देखील या मैदानावरती चेस झाल्या. त्याच्यामुळे या मैदानावरती कोणतीही धावसंख्या विजयाची शाश्वती देणारच नाही. आणि क्रिकेटमध्ये देखील आपण अनेकदा पाहतो ना की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देणारच नाहीये. इथून व्हाईट बॉल आला, सॉरी बाउन्स, 1 बाउन्स दिला. एकनाथजी धुले आणि रॉयल किंग ग्रुप नेरल मिरचोली यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पाठलाग करायचा 58 या धावसंख्येचा. आतापर्यंत 2 धावा धावफलक्यावरती आहेत. जयदीपचा हे षटक, पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज बाद. तुषार भुंडेरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक विकेटला 500. ओ पकडली आहे कॅच, मुळे आली आहे विकेट.
विकेट्स मिळवल्यात. हो आडवा बाटनं प्रहार चढवलाय, बॉल सरळ चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. धावा 6, षटकार. पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते आणि पंच सांगतात यस फलंदाज बाद. तिसरा आदरा मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या कशिले टीमला 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 7 या धावसंख्येवरती तिसरा आदरा मिळाला तो कशिले टीमला. करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या 7, पाठलाग करायचा 58 धावसंख्येचा. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आता कशेले टीमला इथून या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. महत्वाची कामगिरी आहे जी खऱ्या अर्थानं पार्टनरशिप या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये आता खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट, प्लॅनिंग नुसार क्रिकेट खेळावं लागेल, प्लॅनिंग करावी लागेल आणि त्याचनंतर मात्र या धावसंख्येपर्यंत इथून पोहोचू शकेल तो मात्र कशेले टीम. जयदीपचं पहिलं षटक प्रत्येक विकेटसाठी आपण पाहताय कॅश प्राइज झालंय. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आटली कडा घेतली, पाठीमागे चाललाय शॉट, फाईन लेग मध्ये बॉलला फील्ड केलं जातं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशेले टीमच्या धावफलकामध्ये पाहायला मिळतात 7 आणि विकेट्स आल्यात त्या म्हणजे 3. 7 धावा 3 विकेट्स. चला वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका. 25 मिनिटांचा अवधी आपल्याला सत्र या ठिकाणी कंप्लीट करायचं. 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटके तुम्हाला कंप्लीट करावीच लागतील. धावसंख्या धावफलकावरती 7, 58 बनवायच्यात मध्ये अजूनही जर पाहिलं गेलं तर 51 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. ते म्हणजेच कशेले टीमला सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आला विनोद यांना तुम्ही पाहताय सेकंड ओव्हर मध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक विनोद यांच्याकडे आलंय. बघा टायमर तुमच्यासाठी सेट केला गेलाय त्याच्यामुळे वेळ फार कमी घ्या. हे सातत्यानं आम्ही तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवतो. आयोजक आम्हाला सांगतात आम्ही तुमच्या पाठीमागे लागलोय कारण की आयोजक आमच्या पाठी आहेत. ओ याबिली आउटसाइड ऑप्शन, चांगला बॉल वाईट लाईनला पकडून मात्र गोलंदाजी केली जाते. विनोद सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. आता धावा इथून बनवाव्या लागतील. या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आता खऱ्या अर्थानं आपण पाहताना की कशेले टीमला बनवाव्या लागतील. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच वेळी मात्र तुम्ही या धावसंख्येपर्यंत जरूर तुम्ही पोहोचू शकाल. मोठे फटके मारावे लागतील. हो यावेळी फटका लॉप केला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काढला डीप मध्ये. फिल्डर अगदी वेगानं धावतात तोपर्यंत धावा मिळतील ते अगदी आपण पाहताय. 2 धावा धाव फलकावरती आल्यात आणि या 2 धावांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 बॉल मध्ये 58 बनवायच्या होत्या. आता खऱ्या अर्थानं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 2 बॉल मध्ये विनरनं देखील आपण पाहिलं तर मात्र 2च धावा खर्च केल्यात.
जे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिला डॉट बॉल आला होता, जयदीपनं फेकला होता, त्यानंतर दुहेरी धाब आली होती. तसंच चित्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पार्टनरशिप करावी लागेल कशेले टीमला. या दोन्ही फलंदाजांना महत्वाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आदित्य आणि त्याच्या साथीनं किरण आउट साइड डी ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून आपण पाहताय. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय 10 धावा या धावफलकामध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतील. हो लॉप केला फटका समोर फिल्डर आहे तो कॅच ड्रॉप. कॅच देखील ड्रॉप झाले आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार मिळालाय. महत्वपूर्ण हा चौकार आपण पाहताय कशेले टीमसाठी. हवेमध्ये डाऊन दी बॉल. यावेळी पकडली एक कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. त्यावरती आपण पाहताय त्या 14 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. 14 धावा धावफलकावरती 58 धावसंख्येचा पाठलाग करते कशेले टीम आणि आतापर्यंत 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. विकेट महत्वपूर्ण मात्र गमावला त्या कशेले टीमनं. 4 विकेट्स आतापर्यंत त्यांनी गमावलात. हो पुढे सरकलाय लोअर फुल टॉस. समोर लॉप केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. बॉलला कॅरी करतील तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट होतीये. एका धावानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल आता 18 आणि 43 धावसंख्येची आवश्यकता आहे. ती मात्र कशेले टीमला. चांगली बॉलिंग केली आहे चोरवले टीमनं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर तब्बल धावा बनवल्या त्या 57 आणि 58 धावसंख्येचं मोठं लक्ष उभं केलं आणि त्या लक्ष्याचा खऱ्या अर्थानं बचाव करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा त्यांनी खर्च केल्यात. त्या म्हणजे अगदी आपण पाहताय 15 धावा धावफलकावरती 4 विकेट्स मात्र घेतल्यात. त्या महत्वपूर्ण विकेट्स होत्या. धावसंख्येचा बचाव करण्यासाठी खऱ्या अर्थानं पार्टनरशिप ब्रेक करणं आणि त्यानंतर मात्र विकेट्स घेणं हे फार गरजेचं असतं आणि ते मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालं. दोनही गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी केली आहे. जयदीप आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय विनोद पुनश्च एकदा सेकंड स्पेलला मात्र आता गोलंदाज आदरणीय नरेशजी मिनमेने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नरेशजी मिनमेने साहेब आपल्याला विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रोशनजी दलवी साहेब, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषक 2026 ची स्पर्धा आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अगदी दिमागदार पद्धतीनं आपण पाहताय हे संपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढला. डीप मध्ये बॉल आलाय. फिल्डर आहेत उचलून फेकी करतील तोपर्यंत धावा मिळतात त्या 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. एकनाथजी भिलारे आणि आकाश
पडवल यांच्याकडून जयदीपने जर का विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जयदीप वरती जास्त प्रेम आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय चोरवले टीमचं. त्याच्या प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आणि तुषार भुंडेरे यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी आपण पाहताय 500चं कॅश प्राइज. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 18 वरती. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं. चेक केला जातो डिसिजन अगदी आपण पाहताय. सर स्ट्रीम चालू होण्यापूर्वी बॉल डिलिव्हर्ड झाला होता. दोन्ही ऑफिशियल डिसिजन घ्या. तो डिसिजन तिथं मान्य केला जाईल. प्लीज दोन्ही ऑफिशियल डिसिजन घ्या. दादा पेव्हिलियन मध्ये फक्त खेळाडू राहून द्या. बाकी सर्व बाजूला व्हा. तिथून पेव्हिलियन कक्षापासून बाजूला व्हा. आणि ज्यालाही कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन असेल त्यांनी मैदानात घ्यायचे. मॅच समाप्त झाल्यानंतर कोणताही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाहीये. चला नो बॉल आला आणि नोची एक धाव फलकामध्ये ऍड होती आहे. जयदीप गोलंदाजी मार्क होती व शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन पूल केला समोर अगदी आपण पाहता वाडिश लॉंगॉन आणि काव कॉर्नर मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल झपाट्यानं अगदी आपण पाहताय फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत. वेगानं आले होते आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र अगदी आपण पाहताय 20 वरती. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 20 धावा धावफलकावरती आला. तिसरं षटक प्रगतीपथावरती जयदीपचं. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके जर का आले तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग इथून होताना पाहायला मिळेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील कसेले टीमच्या बॅटरला. अगदी आपण पाहताय प्रयत्न जर का मोठ्या फटक्यांचे झाले तर या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करू शकतील. 20 धावा धावफलकावरती. खोला टाकला. बाटची कडा घेतली आहे. अगदी आपण पाहताय शॉट थर्डमॅनला निघाला. तोपर्यंत धाव मिळाली ती म्हणजे सिंगल. आणि या सिंगलला आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल. 51 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती आल्यात. 21 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती जयदीपचं. इथून देखील आपण पाहताय वाईट बॉल आला. आणखीन एक एक्स्ट्राची धाव या ओव्हरमध्ये. अगदी जर पाहायला गेलं तर एक नो बॉल आला. एक व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलनं एक धावफलकामध्ये येते. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 22 धावा धावफलकावरती 58चा पाठलाग करत असताना. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलाय. गॅप मोठी आहे. बॉल सरळ चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र अगदी आपण पाहत आहे 26. येणारे 12 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रतिषटक 16ची सरासरी राखायची आहे. ती आता कशेले टीमला इथे सरासरी राखावी लागेल. मोठे फटके तर आलेत. सुरुवात तर आता झाली आहे मोठ्या फटक्यांना आणि आता खऱ्या अर्थानं चौथ्या षटकामध्ये गोलंदाज सुमितला तुम्ही पाहताय. चौथं षटक घेऊन सुमित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता. सुमित गोलंदाजी मार्कवरती आला. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं चौथं षटक सोपवलं. चौरावले टीम खोला टाकलाय. अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पाठीमागे. हो इथे अगदी आपण पाहताय पंच सांगतायत तिसऱ्या पंचांकडे हा देखील डिसिजन आलाय. रनआउट साठी चेक करणार आहोत. फलंदाज बाद आहेत. आणि नो दिलाय ऑन साइडला. अगदी आपण पाहता हा फटका. एक धाव इथून पाहायला मिळते. पुनश्च एकदा बॅटरकडनं चुकी झाली आहे. सर रन्स किती आहेत? नो बॉल ते आलाय परंतु स्क्वेअर लेग पंचांची देखील त्या ठिकाणी मदत घेतली जाते. दोन्ही पंच अगदी आपण पाहता डिस्कस करतायत आणि त्याच्यानंतर अगदी 2 धावा असतील आणि एक नोची. एकंदरीत 3 धावा पुनश्च एकदा धावफलकामध्ये ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते मात्र 30 वरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 11 बॉल 28 ची आवश्यकता आणि आता फ्रीचा बॉल. इथून अगदी आपण पाहताय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाहेर निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल आणि आता 10 बॉल मध्ये इथून जर पाहिलं गेलं तर धावा बनवायच्या आहेत. 10 बॉल 28 ची आवश्यकता आहे. क्लोज खऱ्या अर्थानं मॅच आणली आहे ती मात्र कशेले टीमनं. विकेट आता ठेवला असता पार्टनरशिप बिल्डअप झाली असती. पुनश्च एकदा इथे पंचांनी नो बॉल दिलाय आणि ते 2 विमर फेकलेत ते गोलंदाजानं. परंतु आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं.
आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतला. वेट साईडसाठी पंचांनी नो बॉल दिला, परंतु आता तिसरे पंच या ठिकाणी चेक करतात. नो बॉल आहे सर. इट्स अ नो बॉल, नो प्लस. मात्र एक सिंगल देखील पाहायला मिळाली आहे आणि आता गोलंदाज देखील इथून बाद होईल. नाही, वेस्ट साईडला नाही. नो, फेकीला फेकीसाठी नाही. हा, गोलंदाज चेंज असेल. 2 धाबा इथून ऍड होतील आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले 32. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि धाबा बनवायचे त्या 26. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. अगदी आपण पाहताय ज्या चुका झाल्यात आता चोरावले टीम कडनं देखील गोलंदाजी करत असताना. ओ, मिस टायमिंग हवेमध्ये. फ्रीडचा बॉल फिल्डर त्या ठिकाणी जज करतात. नो मार्क्स लँड मध्ये एक कंप्लीट झाली होती, दुसरी वेगानं कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा कंप्लीट केल्या. धाबा हव्यात, धाबा बनवायचे. मग धाबा कशाही हो, तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कसेले टीमचा धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या साह्यानं आपण पाहताय ते म्हणजे 34 धाबा धाव फलकावरती आल्यात. 34. ओ, इथे देखील आपण पाहताय आणखीन एक नो बॉल इथून पाहायला मिळतोय आणि इथून रनआउटची विकेट देखील आली आहे. जे अगोदरच्या गोलंदाजानं ज्या चुका केल्या त्या चुका आता इथून आपण पाहताय राजेंद्र देखील करताना पाहायला मिळतोय. त्याने देखील अगदी आपण पाहताय इथे फुलटॉसच दिलाय. रनआउटची विकेट आली आहे. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. रनआउटची विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं आता सर्वांनाच प्रश्न देखील पडला असेल की या रनची गरज होती का, कारण की एक अवांतरची धाव जरूर आली होती आणि नेक्स्ट बॉल फ्रीडचा देखील होता. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू तो गमावलाय, त्याच्यामुळे त्यांना कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 35. येणारे बॉल आता शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहता 9 आणि धावा बनवायचे 23. 9 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल यांना तुम्ही पाहताय. कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, इथे फटका कुणालच्या बॅटमधून स्क्वेअर बॉल सरळ चाललाय सीमा पार. धावा 4 चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली, त्याच्यानंतर नो बॉल आला. पुन्हा एकदा डॉट बॉल आला, त्याच्यानंतर नो बॉल आला आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्या. मग नो बॉलवरती रनआउट आला, मग एक चौकार आणि आता डॉट बॉल. आणि इथून अगदी आपण पाहता आणखीन एक डॉट बॉल झालाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले ते म्हणजे अगदी आपण पाहताय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशेले टीमनं धावा बनवल्यात त्या अगदी आपण पाहता 39 विकेट्स आल्यात त्या 6. आता 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 19. 6 बॉल 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. कोणतीही टीम खऱ्या अर्थानं पराजय स्वीकारायला तयार नाहीये. त्यांच्यातील जिद्द मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय पणाला लागली आहे. 6 बॉलमध्ये 19 धावा बनल्या जातील की 6 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा बचाव केला जाईल हे आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज मिलिंद गोलंदाजी मार्कवरती या सॅकिंग एंडवरती आपण पाहताय कुणाल. नॉट स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर मात्र आपल्याला सुधीर पाहायला मिळतोय.
ज्या सुधीरच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सहा बॉल 19ची आवश्यकता. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओ शॉर्ट बॉल होता, शॉर्ट पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, जास्त सफल झाले होते. बरोबर यष्ट्यांवरतून बॉल निघून आलाय. पंचांनी खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर लगेच सांगतात की हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर वाढलाय. आता कसेले टीम वरती येणारे 5 बॉल आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. 19 धावा या कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्या लागतील. 5 बॉल 19ची आवश्यकता. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5. हो समोर लॉप केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला. डीप मध्ये फिल्डर चांगली कामगिरी करतात. बॉलला त्या ठिकाणी फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत आपण पाहताय 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला कुणालला मात्र इथून परतावं लागतंय. यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. गणेश दादा मोडक, आपल्याला विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं. ओ समोर लॉप केलाय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला क्लिअर केलाय. जबरदस्त फटका. एकोणीस धावसंख्येची आवश्यकता होती. आता मॅच येऊन टिपली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 2 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 11. 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर अजूनही आपल्याला फलंदाज सुधीर पाहायला मिळतात, ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर ही मॅच आपल्या टीमसाठी बनवून ठेवली आहे. अजूनही मॅच समाप्त झाली नाहीये हेच मात्र त्यांनी या षटकारानं सांगितलं आहे. शेवटचे 2 बॉल 11ची आवश्यकता. हो यावेळी अगदी आपण पाहताय फटका तर केलाय. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूनं डीप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत फील्ड केला जातो आहे आणि तोपर्यंत अगदी जर पाहिलं तर एकच धाव मिळतीये. आता शेवटचा 1 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 1 बॉल 10ची आवश्यकता. थोडीशी दूर राहिली मॅच कसेले टीम पासून. पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. विकेट्स थांबल्या असत्या तर कदाचित अगदी आपण पाहताय या शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. हो इथून देखील आपण पाहताय खराब बॉल आलाय, पंचांनी नो दिलाय. प्रत्येक गोलंदाजांना जर पाहिलं गेलं तर इथे फुलटॉस अगदी नो देखील बॉल फेकलेत. आता खऱ्या अर्थानं शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत. 8 धावा, 1 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे याच्या अगोदरचा बॉल किती महत्वाचा होता तो कसेले टीमसाठी. ओ यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय आणि 4 धावेनं पराभूत व्हावं लागतंय. ते मात्र कसेले टीमला कॉंग्रॅच्युलेशन. टीम चोरावले, हार्ड लक टीम कसेले. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हंबर पाडाचे